मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, मात्र अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, मंत्री आशिष शेलारांचा मनसेला इशारा। मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत, शेलारांचा हल्लाबोल। पहलगामचे दहशतवादी तुमचे कोण होते, ते पळून कसे गेले, गाडले गेले की स्वर्गात गेले, याचं आधी उत्तर द्या। किशोरी पेडणेकरांचा आशिष शेलारांवर पलटवार। भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही, मनसे पक्षाची मान्यता रद्द करा। भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र। मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले। शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कातरतील, संजय राऊतांचा पलटवार। ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका, तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावेत, राऊतांचा पलटवार। ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपुरात दर्शनाला। सर्वपक्षीयांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे, राजकीय वर्तुळात चर्चा। कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट। मनसे पदाधिकाऱ्याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकचं गंगापूर धरण 60% जास्त भरलं। धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीच्या पातळीमध्ये मोठी वाढ। रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली। पाण्याचा प्रभाव वाढल्यानं नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज। राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात जनजीवन विस्कळीत। भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सकल भागातील घरांमध्ये पाणी। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, अनेक नदी नाल्यांना मोठा पूर। सारण, बागसियाड, थुनाग भागामध्ये नुकसान। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस, धारहाली आणि सक्तोह भागामध्ये नद्यांचं रौद्ररूप सबूत। अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये पुरामुळे कहर, आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू। ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटांमध्ये तब्बल 26 फुटांनी वाढली। आषाढी वारीनिमित्त अवघी पंढरी दुमदुमली। पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट, तर चंद्रभागा तीरी वैष्णवांची मांदियाळी। पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय पूजा। पंढरपूरप्रमाणे शिर्डीतही आषाढी एकादशीचा मोठा उत्साह। मोठ्या संख्येनं साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल। निवृत्त होऊन 8 महिने झाले तरी माजी मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारी बंगला सोडला नाही। सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र। दौंड तालुक्यामधल्या स्वामी चिंचोली गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। 2 आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश। बर्मिंगहॅम कसोटीमध्ये टीम इंडियाच्या विजयाच्या आशांवर पाणी फिरण्याची शक्यता। पावसामुळे खेळ सुरू होण्यास उशीर। इंग्लंड अद्याप 536 धावांनी पिछाडीवर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।